श्री स्वामी समर्थ. सगळ्या ताईंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी इथे 4 ते 4 टिपक्यापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची गोंडस अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. वरती आणखी 2 असे डॉट काढून इथे मी आता चेहऱ्याचा असा पूर्ण असा आकार काढून घेत आहे. त्याच्यासाठी असा गोल काढून घ्यायचा आणि इथे 2 असे काना काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये पूर्ण असा स्किन कलर आता मी इथे पूर्ण भरून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटन नक्की दाबा. आता मी इथे असा डोळ्यांचा आकार काढून घेत आहे. इथे आता असा आकार काढून घ्यायचा काळ्या कलरने आणि असं जोडून घ्यायचं. इथे पण असंच जोडून घ्यायचं. आणि इथे असे बारीक 2 डॉट काढून घ्यायचे. आता मी इथे असा नाकाचा आकार काढून घेत आहे आणि खाली ओठाचा आकार. आता इथे मी असा टिळा काढून घेत आहे लाल कलरने. इथे मी आता खांद्याचा असा आकार काढून घेतला आहे आणि या डॉटपर्यंत अशी सरळ रेष काढून घ्यायची आणि इथे आणखी एक रेष काढायची. इथे अशी रेष काढून मी इथे हाताचा दुसरा आकार काढून घेणार आहे आणि इथे असं जोडून घ्यायचं. इथे आता दोन्ही बाजूनी अशा रेषा काढून घ्यायच्या आणि या डॉटला जोडून असा गोल आकार काढून घ्यायचा. असा पोटाचा आकार झाला तर आता मी इथे पूर्ण असा स्किन कलर आता इथे भरून घेणार आहे. स्किन कलरसाठी मी इथे पांढरा, त्याच्यामध्ये थोडासा पिवळा आणि गुलाबी कलर फिकट मिक्स करून मी इथे असा स्किन कलर आता तयार केलेला आहे. आता मी इथे शेंद्रा आणि काळा कलर असा मिक्स करून घेतला आहे. हा कलर आता असा काटाकाटाने पूर्ण असा भरून घ्यायचा बारीक रेष काढून. आता अशा दोन्ही बाजूनी रेष काढून घ्यायच्या आणि इथे रुद्राक्षाची माळ काढून घ्यायची. असे छोटे छोटे इथे मणी काढून घ्यायचे. अशा प्रकारे मी इथे रुद्राक्षाची माळ आता काढून घेतली आहे. आता इथे एक मोत्याची माळ काढून घ्यायची. हाताला मी आता दोन्ही बाजूने अशी माळ काढून घेणार आहे. या बाजूने सुद्धा अशीच माळ. आता मी इथे असा आकार काढून घेणार आहे लाल कलरने. या बाजूने सुद्धा असाच आकार काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये असे बारीक टिपके काढून घ्यायचे. असाच आकार मी आता पोटावर सुद्धा काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा असे बारीक बारीक टिपके काढून घ्यायचे आणि कथिया कलरने अशी पूर्ण बॉर्डर काढून घ्यायची. आता मी इथे हाताचा असा आकार काढून घेणार आहे. त्याच्यासाठी अशी रेष काढून इथे असा बोटांचा आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि याच्यामध्ये पूर्ण असा स्किन कलर आता मी भरून घेणार आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण हात आता तयार झाला आहे आणि अशी कथिया कलरने इथे अशी रेष काढून घ्यायची. आता मी इथे असा मांडीचा आकार काढून घेणार आहे आणि इथे असा पायाचा आकार. आता इथून अशी रेष काढून घ्यायची आणि पायाला असं जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये पूर्ण आता असा कलर इथे भरून घ्यायचा. तुम्हाला जर काही नवीन रांगोळ्या बघायच्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या रांगोळ्या मी काढण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशा प्रकारे मी आता पूर्ण असा स्किन कलर पायामध्ये आता भरून घेत आहे.
आता इथे असा आकार काढून इथे जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये पण असाच कलर आता मी इथे भरून घेत आहे. इथे मी आता पांढऱ्या कलरने असा कपड्याचा आकार काढून घेतला आहे. आता मी वरती असं चक्र काढून घेणार आहे. त्याच्यासाठी अगोदर असा गोल काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये मी आता अर्ध्या चक्रामध्ये आता पूर्ण असा पिवळा कलर भरून घेत आहे. तुम्हाला जर चक्र दुसऱ्या कलरचं हवं असल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता. आणि याच्यानंतर मी इथे हळदी कलर आता भरून घेत आहे. तुम्हाला जर आजची श्री स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका. हो, आणि हाईपचे एक नवीन बटन आहे ते पण दाबायला विसरू नका. आणि काठाने असा शेंद्रा कलर असा भरून घ्यायचा. आणि हे चक्र अशा बारीक बारीक पांढऱ्या कलरच्या डॉटने हे सजून घ्यायचं. अशा प्रकारे मी इथे पूर्ण चक्र असं काढून घेतलं आहे. आता मी इथे असं आसनचा आकार काढून घेणार आहे. आणि याच्यामध्ये असा हिरवा कलर भरून घेत आहे. तुम्ही इथे वेगळा पण कलर भरू शकता. मी इथे गवतासारखा असा हिरवा कलर भरला आहे. आणि काठाने असा पोपटी कलर. अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा पोपटी कलर आता भरून घेतला आहे. आणि गवतासाठी अशा रेषा काढून घ्यायच्या. फुलासाठी असे टिपके काढून घ्यायचे. त्याच्यासाठी मी शेंद्रा, लाल आणि पिवळा असे इथे कलर वापरले आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे गुलाबी कलर पण वापरू शकता. आता मी इथे उशी काढून घेणार आहे. आणि अशा दोन पिवळ्या कलरने रेष काढून घ्यायच्या. आणि याच्यामध्ये असा पिवळा कलर भरून घ्यायचा दोन्ही बाजूने. आणि इथे पूर्ण असा शेंद्रा कलर. इथे पण तुम्ही उशी दुसऱ्या कलरची करू शकता. आणि पिवळ्या कलरने अशा रेषा काढून घ्यायच्या. आणि इथे पांढऱ्या कलरने अशी माळ काढून घ्यायची दोन्ही बाजूने. आणि तिच्या खाली असे शेंद्रा कलरचे दोन दोन डॉट काढून घ्यायचे. बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली रांगोळी आता तयार झाली आहे. तुम्हाला आजची रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. हो, आणि तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. माझी रांगोळी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.